जय शिवराय। आज धाराशिवकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दूध अभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। या ठिकाणी आम्ही कलेक्टरांना विनंती केलेली आहे आजच्या तात्काळ जे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यात आला 8 महिन्यापूर्वी, तो पुतळा इतका निष्कृत दर्जाचा उभा केलेला होता। त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट जे असेल त्याच्यामध्ये जो टेंडर त्याच्या नावाने काढलं, जे त्या विभागाचे मंत्री आहेत आणि या उद्घाटनाला जी प्रमुख व्यक्ती होती यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे असे धाराशिवकरांच्या वतीने आम्ही आज कलेक्टरांच्या मार्फत विनंती आज केलेली आहे। जर हे गुन्हे 4 ते 5 दिवसाच्या आत सगळी प्रक्रिया जर नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा याचा पडसाद चांगले तीव्र उमटतील। मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा जो की डिसेंबर 2023 ला 8 महिने झाले उभा केलेला होता, त्या पुतळ्याचं उद्घाटन दस्तूरखुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। राज्य सरकारने हा पुतळा उभा केला होता निवडणुकीच्या तोंडावर घाई गडबडीत। ह्या पुतळ्याचं डिझाईन, ह्या पुतळ्याची क्वालिटी निकृष्ट दर्जाची केली होती, त्याच्यामुळे काल हा पुतळा पडला आणि महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवप्रेमींच्या भावना प्रचंड प्रमाणात दुखावलेल्या आहेत। आणि काल आपण बघितलं की मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये जे छत्रपती शिवरायांचं स्मारक होतं, छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आमची अस्मिता, या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं। या स्मारकाचं उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दस्तूरखुद्द या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या 2 उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। निवडणुका डोळ्यासमोर आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आठवतो। आपण बघतो की गुजरातचा जो भ्रष्टाचारी पॅटर्न आहे त्या पॅटर्न आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला। आपण बघतो की या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील, गड असतील, 350 वर्ष झालं, त्यातील एकही चिरा साधा ढासळा नाही, परंतु 8 महिन्याखाली उभा राहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 8 महिन्यामध्ये कोसळलं जातं। म्हणजे या सरकारने ते काम होताना त्याचा दर्जा तपासला नाही, म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन काम झालं। त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला गेला। आपण साधं घराचं बांधकाम करताना विचार करतो की सिमेंट कुठल्या कंपनीचं वापरावं, स्टील कुठल्या कंपनीचं वापरावं, आर्किटेक्ट कुठला असावा, म्हणजे आपण एवढं बारीक लक्ष देतो। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना या मोदी सरकारने, या महायुती सरकारने कुठलीही दक्षता न घेतल्यामुळं काल हा पुतळा कोसळला। आम्ही आज धाराशिव शहरातील सर्व शिवप्रेमींच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की यामधील दोषी असलेली आर्टिस्ट कंपनी व गुत्तेदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली।